मध्य प्रदेशातून विनापरवाना गावठी बंदुका आणून सोलापूर, सांगली आणि सातारा परिसरात विक्री करणाऱ्या टोळीचा अकलूज पोलिसांनी पर्दाफाश केला आहे। पोलिसांनी अवघ्या 5 दिवसात कारवाई करत 17 गावठी बंदुका आणि 47 जिवंत काडतुसे जप्त केली असून मध्य प्रदेशासह माढा, पंढरपूर, सांगोला आणि आटपाडी परिसरातील 8 संशयितांना अटक केली आहे। खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी विकास कैलास वजाडे हा अकलूज टेंभुर्णी रोडवरील संगम येथील हॉटेलमध्ये बंदूक विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला कारसह ताब्यात घेतले। विकासच्या चौकशीत सांगलीतील राहुल सतीश माने याचे नाव समोर आले। राहुलकडून तब्बल 6 बंदुका जप्त करण्यात आल्या। त्याने माढा, पंढरपूर, सांगोला आणि कर्नाटकातील आटणी परिसरातील व्यक्तींना बंदुका विकल्याचे तपासात समोर आले। त्यानंतर पोलिसांनी मध्य प्रदेशातील अनिल पंचलाल मेहता यालाही धुळे येथून अटक केली। त्यांच्याकडून 4 बंदुका जप्त करण्यात आल्या। या कारवाईत सुमारे 10 लाख रुपये किमतीच्या 17 बंदुका, 47,000 रुपयांची 47 जिवंत काडतुसे आणि 8 लाखांची कार जप्त करण्यात आली आहे। आरोपींना न्यायालयाने 21 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत एक चांगल्या वेपनचं कारवाई सीजर झालेली आहे। पहिल्यांदा आम्हाला एक आरोपी सापडला, तो राहणारे परिते गावाचा इसम होता टेंभुर्णी हद्दीमध्ये। तसं अकलूज पोलीस स्टेशनला माहिती भेटल्यानंतर त्यांनी ट्रॅप लावून ते आरोपीला अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत त्यांनी पकडले। त्याच्यानंतर आम्ही ते कुठं सप्लाय केले होता असं माहिती आणि इन्व्हेस्टिगेशन करत दुसरा आरोपीला पकडले, राहुल माने नावाचा आरोपी। त्यांना पकडल्यानंतर आम्हाला त्यांच्याकडून 4 वेपन रिकव्हरी झाला। तसंच आम्हाला त्यांचं इन्व्हेस्टिगेशनमध्ये हे माहिती पडलं की ह्यांनी बरेचशा ठिकाणी त्यांनी वेपन सप्लाय केले, खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये, सातारा, सांगली असं जिल्ह्यामध्ये ते पकडलेले। ते आरोपी आम्ही पकडल्यानंतर आम्हाला मेन सप्लायर जे होता ते MP मधून हे सगळं वेपन्स आणत होते। गावठी पिस्टल आहे आणि ते MPचा जे आरोपी आहे त्यांना ट्रॅप करण्यासाठी आमची टीम गेले आणि तिथं सक्सेस भेटलं। तिथं अनिल मेहता म्हणून आरोपी आहे, ते त्यांच्यावरती ऑलरेडी गुन्हे दाखल आहे आणि हे जे बाकी जे आरोपी आम्ही पकडलेले तेही गुन्हेगारी आहे। त्यांच्यावरती पण पहिले गुन्हे दाखल आहे। ते मेहताला पकडल्यानंतर आम्हाला तिथूनही 4 वेपन्स रिकव्हरी झाले। तसं टोटल एक 17 वेपन अकलूज पोलीस स्टेशन, त्यांचं प्रभारी आणि DYSP त्यांचं पूर्ण DB टीम चांगलं कारवाई करून पूर्ण चेन जे आहे सप्लायर पासून ते डिस्ट्रीब्युशन करत होते आणि लास्ट कोणाला दिलेले त्यांच्यापर्यंत पूर्ण वेपन आता रिकव्हरी झालेले आहे।